नमस्कार, मी प्राजक्ता आपले सगळ्यांचे स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी खास आहे, कारण पृथ्वीचा पहिला बर्थडे येत असल्याकारणाने आम्ही त्याचे फोटोशूट करायचे ठरवले होते. 1 वर्षापूर्वी आमच्या आयुष्यात एक देवमाणूस आला आणि आमचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. हो, तो म्हणजे प्रज्वलितच आहे आणि प्रज्वलितच्या येण्याने आमचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. त्याचे लहानपण आणि त्याच्या बर्थडेच्या आधीच्या आठवणी कायम लक्षात राहाव्यात यासाठी आम्ही फोटोशूट करायचे ठरवले. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचे होते त्याचा मूड सांभाळणं. कारण लहान बाळांचा फोटोशूट करणे याच्यामध्ये सगळ्यात मोठे चॅलेंज हेच असतं की त्यांचा मूड सांभाळून आपल्याला हवा असणारा एक परफेक्ट क्लिक लवकरात लवकर घेणे हे खरे चॅलेंज असते. सकाळी उठल्यानंतर प्रज्वलितचा मूड फ्रेश असतो, त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच फोटोशूट करायचे ठरवले होते. आम्ही सकाळी लवकर उठून 3 दिवस कंटिन्यू फोटोशूट करण्यासाठी जात होतो. 3 दिवस ते वेगवेगळे आम्ही प्रज्वलितचे फोटोशूट केले आणि कॅमेरासमोर त्याची फार धमाल उडाली होती. कारण कधी ट्रायपॉड धरत होता तर कधी कॅमेरा पकडत होता आणि त्याचे फोटो काढण्यासाठी एवढे कष्ट लागत होते की कधी त्याचे पप्पा तर कधी मी त्याला खेळवत होतो हवे तसे क्लिक घेण्यासाठी आणि शेवटी आम्हाला हवे तसे क्लिक त्याचे मिळालेसुद्धा. तुम्ही पाहू शकता की किती धावपळ त्याची चालू आहे. एका जागी अजिबात तो शांत बसत नव्हता. त्यामुळे फोटो काढणं खूप अवघड होतं. कारण फोटो काढताना मूमेंट त्याची जरी कॅप्चर करायची म्हटलं तरी कधी फोटो ब्लर होणं किंवा फोटो व्यवस्थित न येणं, फोटोमध्ये लाईट कमी जास्त होणं असं ॲक्सिडेंटली होत होतं. पण त्यातूनही आम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करून काही फोटोज काढले आहे. या व्हिडिओच्या शेवटी आम्ही ते फोटोज ॲड केले आहेत. त्यातील काहीच फोटो ॲड केले आहेत. बाकीचे फोटो आम्ही नंतर त्याचे ॲड करू एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. काही वेळ त्याचे फोटो काढून थकल्यानंतर आम्ही तिघांनीही सोबत टाईम स्पेंड केला. त्याच्यासोबत थोडा वेळ खेळलो गार्डनमध्ये. त्यालाही तेवढंच बरं वाटलं. गार्डनमध्ये दिसणारे वेगवेगळे लोक, लहान बाळं यांच्याकडे तो अट्रॅक्ट होत असल्यामुळे तो सगळ्यांसोबत खेळण्यासाठी इकडे तिकडे भटकत होता आणि त्याला बाहेर नेल्यानंतर फार मजा मस्ती येते, त्यामुळे तो निवांत फिरत असतो. असेच आम्ही 2 ते 3 दिवस रोज सकाळी बाहेर जाऊन त्याचे फोटो काढण्याचा प्रोग्राम केला. तुम्ही बघू शकता तो अजिबात एका ठिकाणी शांत बसतच नव्हता. प्रज्वलितचे फोटो काढताना हे लक्षात आलं की जे चाइल्ड फोटोग्राफी करतात त्यांचे बाळाचे परफेक्ट टेक घेण्यासाठी किती कष्ट लागत असतील. कारण त्यांचा मूड सांभाळणे, बाकीच्या गोष्टी, त्यांना फ्रेश वातावरण मिळणे किंवा त्यांचं एन्व्हायरमेंट आजूबाजू ते कम्फर्टेबल ठेवणे, या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय परफेक्ट फोटो बाळ क्लिकच करून देत नाही. त्याच्यासोबत खेळून मी इतके थकून गेले होते की मी एका जागी बसले होते थोड्या वेळासाठी. त्यानंतर त्याच्या पप्पांनी बॉल घेऊन त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली. कारण आम्हाला थोडा वेळ त्याला ॲक्टिव्ह ठेवणं महत्त्वाचं होतं. कारण थोडेसेच क्लिक आम्ही चांगले फोटोग्राफचे घेतले होते. अजून थोडे त्याचे फोटो मिळणे महत्त्वाचं होतं, म्हणून आम्ही त्याच्यासोबत थोडा वेळ तसंच खेळलो आणि थोडा वेळ खेळल्यानंतर मग त्याला थोडं खाऊ घातलं. खाऊन झाल्यानंतर, पाणी पिऊन झाल्यानंतर परत त्याला एनर्जी आली म्हणून परत ब्रेक घेतल्यानंतर परत आम्ही खेळणं चालू केलं. पण तो एका लिमिटनंतर खेळायला तयारच नव्हता. कारण तो थकला होता सकाळपासून. सकाळी लवकर आल्यामुळे सकाळपासून तो खेळत होता, त्यामुळे तो थकला होता. मग प्रज्वलितचे पप्पा त्याला फूल दाखवत होते, पण त्याने काय उठायचे नावच घेतले नाही एका जागेवरून. अक्षरशः तो इतका वैतागून गेला होता. परत आम्ही विचार केला की तो इतका थकला आहे तर राहू देत, काही गरज नाही आहे जोर जबरदस्ती करायची. शेवटी आम्ही त्या दिवशीचे पॅकअप केले आणि दुसऱ्या दिवशी मग असंच सकाळी लवकर दुसऱ्या गार्डनला, तळेगावमधील एका ठिकाणी गेलो होतो, जिथे काही त्याचे देशभक्तीपर म्हणजे त्याच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी असल्यामुळे आम्हाला काही फोटो क्लिक करायचे होते. त्याचा कॉस्ट्यूम पण तसाच होता
लकीली तिथे फारशी गर्दी नसल्यामुळे आम्हाला तिथले जे काही फोटोज आहेत ते पटकन मिळाले, पण त्यासाठीही खूप कष्ट करावे लागले. खूप वेळा गार्डनमध्ये त्याला इकडून तिकडे भरपूर डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या वस्तू होत्या. लहान मुलं खेळत होती किंवा मग बाजूला असणारे गार्डन्सवर मध्ये खारी होत्या, पक्षी होते, फुलपाखरं, ह्या गोष्टी दिसत असल्यामुळे तो सारखा डिस्ट्रॅक्ट होत होता आणि त्यामध्येच आम्हाला त्याचे फोटोज काढावे लागत होते. असं करून त्या दिवशी फोटोशूट आम्ही पटकन कंप्लीट करून घेतला आणि त्याने तेवढाच सपोर्ट केल्यामुळे त्या दिवशीचे फोटो खूप छान आले. नंतर आम्ही राहिलेले फोटोज दुसऱ्या थीमवरती काढण्यासाठी इव्हिनिंगलाच गेलो. इव्हिनिंगला त्या दिवशी आम्ही त्याचे एक ट्रॅडिशनल ड्रेस होता शेरवानीमध्ये, त्या शेरवानी टाईपमध्ये जो ड्रेस होता सूट टाईपमध्ये, तो त्या ड्रेसवरती काही फोटो क्लिक करायचे होते, पण तो जॅकेट घालायलाच तयार नसल्यामुळे आम्ही काही फोटो नॉर्मली शर्ट आणि त्याच्या पॅन्टवरतीच काढून घेतले. थोडा वेळ त्यावरती फोटो काढून झाल्यानंतर परत त्याने मस्ती चालू केली. खाली दिसणाऱ्या वस्तू तो उचलायला लागला. परत वाळलेली पानं झाडाची किंवा मग बाकीच्या गोष्टी त्याला आजूबाजूला भरपूर खेळायला मिळत असल्यामुळे तो त्या घेऊन फिरत होता. आणि अशा वेळेस मग एका लिमिटनंतर आम्हाला फोटो काढणं त्यानं इतकं मुश्किल करून दिलं की कसे फोटो काढायचे तेच काही समजत नव्हतं. पण थोड्या वेळानंतर तोच इतका चांगल्या मूडमध्ये आला की खूप छान त्या ड्रेसवरती पण फोटो आम्हाला घेता आले. फक्त इतकंच झालं की त्याच्यावर त्या मॅचिंग असणारी जी माळ आहे मोत्यांची, ती त्याने खेळता खेळता तोडली. त्यामुळे त्या माळ घालून आम्हाला त्याच्यावरचे काही फोटो घेता आले नाहीत. आणि तुम्ही बघू शकता की तो नुसता इकडून तिकडे पळत होता, कारण त्या दिवशी इव्हिनिंगला कोणीच गार्डनमध्ये फारसं नव्हतं. त्यामुळे पूर्ण लॉन त्याच्यासाठी रिकामा असल्यामुळे तो भरपूर जागेत खेळत होता. पण प्रॉब्लेम हा होत होता की तो इकडून तिकडून पळून शेवटी कॅमेऱ्याकडेच जात होता. त्यामुळे त्याच्या पप्पांना फोटो काढणं खूप अवघड होऊन बसलं होतं. थोडा वेळ असाच गेला. त्याला आम्ही निवांत खेळून दिलं. त्या निवांत खेळत असतानाच काही क्लिक घेतले. गार्डनमध्ये येणारे जाणारे भरपूर असे लोक त्याला बोलवत होते, त्यामुळे तो आपला मजेमध्ये फिरत होता. काही वेळानंतर त्याच्या लक्षात आले की ट्रायपॉडला मोबाईल लावलेला आहे आणि मोबाईलवरती व्हिडिओ शूटिंग चालू आहे. त्यानंतर त्याने ट्रायपॉड पकडला आणि मोबाईल हातामध्ये घेतला. काही व्हिडिओ हललेला तुम्हाला दिसेल. नंतर तो कॅमेऱ्याच्या मागे लागला आणि त्याला बघायचं होतं की कॅमेऱ्यामधून नक्की काय करतायत. त्याच्यासाठी गोष्टी नवीन होत्या की कुठली वस्तू नवीन दिसली तर तो त्या वस्तूच्या मागे लागणार, हे साहजिकच आहे आणि ते स्वाभाविक होतं. पण कॅमेरा त्याच्या हातात देणं हे रिस्की असल्यामुळे आम्ही त्याच्या हातात काही इतका दिला नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही फोटो काढण्यासाठी गेलो. त्या दिवशी तो खूप छान मूडमध्ये होता. तुम्ही बघू शकता तो किती सपोर्ट करतो आहे आणि त्याच्या सपोर्टमुळेच त्याचे छान छान फोटोज काढता आले. आणि तो इतका एन्जॉय करत होता त्या दिवशी मॉर्निंगला. त्याला तो ड्रेस पण फार आवडतो, त्यामुळे तो खूप छानपणे त्याचे फोटो काढून देत होता, इकडे तिकडे पळत होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान बाळांना मोकळी जागा आणि छानसं वातावरण भेटलं की मग काही वाटत नाही. ते निवांतपणे खेळत असतात आणि इतके खुश असतात की त्यांना असं मोकळं वातावरण शहरामध्ये फारसं मिळत नाही. नंतर आम्ही त्याला लॅपटॉप देऊन काही ऑफिस वर्किंग करतानाचे फोटोज घेतले, व्हिडिओज काढले थोडेफार. पण सगळेच आम्ही फोटोज या व्हिडिओमध्ये एंडिंगला ॲड करत नाही आहे. काही फोटोज आहेत ते आम्ही दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवू. पण तो इतका प्रोफेशनली वागत होता की तिथं त्याच्यासाठी चहाचा कप दिल्यानंतर तो स्वतः चहाचा कप धरून चहा पीत कीपॅड दाबत होता. म्हणजे त्याने इतकं ऑब्झर्वेशन या सगळ्या गोष्टींचं केलेलं आहे. आजकालची लहान मुलं इतकी हुशार आहेत की त्यांचं ऑब्झर्वेशन आणि कॉपी करण्याची स्किल ही खूप फास्ट आहे. म्हणजे ग्रास्पिंग कपॅसिटी त्या लोकांची खूपच जास्त आहे. त्यानंतर थोडे फोटोज क्लिक केल्यानंतर
त्याने डायरेक्टली बंद करून दिला लॅपटॉप. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही फोटोज पहा. फोटोज तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही बाकीचे फोटोज तुम्हाला लवकरच दाखवू. आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या छोट्याशा गोंडस बाळासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.